हाय नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे चव सातारी. तर बघा, आज आहे नागपंचमी, म्हणून मी आज बनवणार आहे पुरणपोळी, जी की महाराष्ट्रात सगळ्या सणांना बनवली जाते ती पुरणपोळी. तर आज मी तेलावरच्या पुरणपोळ्या बनवणार आहे. ते कशा पद्धतीनं बनवले आहेत ते बघा एकदा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. पाणी गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी डाळ टाकून घेतलेली, मोठी एक वाटी डाळ टाकलेली. आणि त्याच्यानंतर बघा, मी थोडंसं तांदूळ पण डाळ शिजवताना टाकलेलं आहे. थोडंसं म्हणजे अगदी थोडंसं, आपल्या हातावर जो इंद्रायणीचा तांदूळ असतो ना चिकट, तो तांदूळ टाकायचा आहे, कारण त्याच्यामुळं ना पुरण एकदम असं चिकट होतं, मऊ होतं, म्हणून थोडंसं तांदूळ शिजवताना टाकायचं आहे. तर कुकरला तिकडं 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तिकडं कुकरला शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत मी इकडं पीठ मळायला घेतलेलं आहे. तर बघा, आपल्याला जेवढ्या प्रमाणात पुरण आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला पीठ पण घ्यायचं आहे अंदाजे. त्याच्यात मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे. हळद आणि मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला हे थोडं पाणी करून मी हे मळून घेतलेलं आहे. एकदम जास्त पातळ नाही करायचं आपल्याला, एकदम थोडं पाणी करून मळून घेतलेलं आहे. बघू शकताय कशा पद्धतीनं. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल टाकून मी पुन्हा मळून घेतलेलं आहे. एकदम मऊ लोण्यासारखं असं पीठ आपल्याला मळायचं आहे, तरच तेलावरची पुरणपोळी चांगली येते, नाहीतर येत नाही. एकदम मऊ मळून घ्यायचं आहे पीठ. आता मी इकडं डाळ बघा शिजलेली आहे. 3 शिट्ट्या कुकरला झालेल्या आहेत. डाळ चांगली शिजलेली आहे. तर मी इकडं आमटी करण्यासाठी जे आपण म्हणतो ना येळवणी काढतो, तर ते काढून घेतलेलं आहे. डाळीतलं जे पाणी आहे ते सगळं निथळून खाली घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कढई गरम करायला ठेवली आधी, आणि त्याच्यात ती डाळ टाकून घेतली. तर डाळ आपण 1 वाटी घेतली होती, तर अर्धा वाटीच मी गूळ घेणार आहे, कारण आपल्याला गूळ जास्त घ्यायचा नाही. गूळ जर जास्त झाला तर पुरणपोळ्या अशा चिकटतात पोळपोटाला आणि लाटण्याला, त्याच्यामुळं पुरणपोळी आपली बिघडू शकते. अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. हे चांगलं मिश्रण मिक्स करायचं आहे. गूळ सगळा वितळवू द्यायचा आहे आपल्याला. मीडियम गॅस ठेवायचा आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये मी वेलची आणि बडीशेप जी असती बघा, ती बडीशेप आणि वेलची एकत्र खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे, ती आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण बडीशेपनं ना स्वाद खूप छान येतो पुरणपोळीचा. हे बघा, बडीशेप आणि वेलची मी एकत्रित टाकलेली आहे. हे आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे सगळं, डाळ आणि गूळ. बघा, पीठ आणि पुरण जर चांगलं आलं ना तर पोळ्या 100% चांगल्या येतात. म्हणजे हा बेस आहे, पीठ आणि पुरण हे दोन्ही चांगलं झालं ना 100% पोळ्या चांगल्या येतात. म्हणून हे दोन्हीच चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता मी ह्याच्यावर जायफळ किसून टाकणार आहे बघा. थोडंसं एकदम जायफळ किसून टाकलं आहे. पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे, पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी पुरणाची जी चाळण असते ना, त्याच्यातून ही पुरण बारीक करून घेणार आहे, वाटून घेणार आहे बघा, हळूहळू करून. बघू शकताय कशा पद्धतीने एकदम पुरण बारीक होतंय. पुरण मोठं ठेवायचं नाही आपल्याला, कारण जर पुरण ड्राय झालं किंवा असं जरा मोठं झालं ना तर ती पोळी फुटते आणि पोळीतून ना पुरण बाहेर येतं. तसं आपल्याला होऊ द्यायचं नाही, म्हणून पुरण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. ह्या चाळणींमध्ये पण बघा फरक असतोय. काही चाळण्या मोठ्या असतात, काही छोट्या असतात. पण ही जी माझी आहे ना ती खूप छोटे त्याचे होल, त्याच्यामुळं ना पुरण एकदम बारीकच पडतं त्याच्यातून.
अशा पद्धतीनं बघा बारीक करून घ्यायचं एकदम. मध्ये मध्ये घेऊन ते सगळं बारीक करून घ्यायचं आहे पुरण आपल्याला. बघू शकताय तुम्ही, बघा कसं पडलंय पुरण. आणि जर तुम्हाला वाटलंच की अजून हे थोडंसं जाड आहे पुरण किंवा मोठं पडतंय ना, तर तुम्ही डबल त्या चाळणीतून जे आपण आधी बारीक करून घेतलंय तेच पुरण डबल ह्या चाळणीतून बारीक करून घेतलं ना, तर ते अगदी बारीक होतं. बघू शकताय तुम्ही, हो का, एकदम बारीक, त्याच्यात अजिबात कण वगैरे लागत नाहीयेत. तर पीठ झालेलं आहे, पुरण झालेलं आहे. तर आता मी इकडं आमटीची तयारी करते, म्हणजे येळवणीची आमटी. आमच्या इकडं असं म्हणतात की येळवणीची आमटी सातारी भागात. तर तुमच्या इकडं या आमटीला काय म्हणतात, शेक वगैरे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर त्याच्यासाठी बघा मी कांदा, खोबरं, जिरं आणि कोथिंबीर आणि लसूण ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. भाजलेलं वगैरे मी काहीसुद्धा नाही, मी तसंच आहे ते तसंच मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा पातेल्यामध्ये बघा 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरेची फोडणी दिलेली आहे, हळद टाकलेली आहे, भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे. आणि जे वाटण तयार करून घेतलं होतं खोबरं, लसूण, कांदा, जिरं आणि कोथिंबीर, त्याचं वाटण बघा टाकलेलं आहे, म्हणजे मसाला हा टाकलेला आहे बघा. ह्या मसाल्यामुळं आमटीला ना खूप छान चव येते. हा मसाला चांगला तेलात भाजून घ्यायचा आहे. गॅस मी कमीच ठेवलेला आहे, तेलात मसाला परततोय त्याच्यामुळं. मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागले बघा. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे आपला घरगुती जो कांदा लसूण मसाला असतो, जी चटणी म्हणतो आपण, वर्षभरची करून ठेवतो, साठवून ठेवतो, ती चटणी 2 चमचे त्याच्यामध्ये टाकलेली आहे. अदरवाईज मी त्याच्यामध्ये कुठलाही मसाला, गरम मसाला वगैरे काही टाकलेला नाही. आता हे जे आपण येळवणी काढून ठेवलं होतं मगाशी, डाळीचं जे पाणी, ते आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं करून. हे आता सगळं टाकून घेतलेलं आहे. आता ही येळवणीची आमटी आपल्याला उकळून घ्यायची आहे. थोडंसं मीठ टाकलं बघा, जेवढा पाणी आहे त्याच्या अंदाजानुसार मी मीठ टाकलेलं आहे. आधीच मी मीठ नव्हतं टाकलं, येळवणी ओतल्यानंतर मीठ टाकलेलं आहे. आता ही आमटी जी आहे ती उकळवून घ्यायची आहे. बघू शकताय कशा पद्धतीनं आमटीला कट आलाय. तर आमटी करून बाजूला ठेवली. तर इकडं पीठ बघू शकताय, एकदम मऊ लुसलुशीत पीठ मुरलं गेलं आहे चांगलं. आता ते ह्याच्या पुरणपोळ्या तयार करायला घेणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक छोटा गोळा घ्यायचा आपण, जेवढा चपातीला घेतो तेवढाच. त्याच्यानंतर अशी त्याची पारी करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पुरणाचा छोटासा गोळा भरायचा आहे. एक्स्ट्राचं राहिलेलं जे पीठ असतं ते काढून ठेवायचं आहे, म्हणजे अशा पोळी एकदम जाड होत नाही, पातळ व्हायला मदत होते. पोळपोटाला बघा मी खालून तेल लावून घेतलं आहे आधी सुरुवातीला. सगळ्यात पहिल्यांदा पोळी बनवताना, पहिली पोळी बनवताना पोळपोटाला तेल लावून घेतलं आहे. लाटण्याला सुद्धा मी तेल लावून घेतलं आहे बघा. आधीच तेलावरच्या पोळीला ना आधीच तेल लावलं जातं, परत नंतर त्याला तेल लावण्याची काही गरज नसते. काय लोकांना असं वाटतं की तेलावरची पुरणपोळी म्हटल्यावर भरपूर तेल, अशी तेलकट, पण तसं काही नसतं. आणि थोडी थोडी करून बघा पोळपट आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि पोळी फक्त लाटणं पाठीमागं सरकवायचं आहे, म्हणजे पोळी गोल व्हायला मदत होते. तवा चांगला तापलाय आपला, थोडंसं मी तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये. आता ही लाटण्यावर गोल पोळी उचलून घ्यायची आहे
आणि तव्यावर टाकायची आहे. अलगदपणे सोडलेली आहे. तर बघा कशा पद्धतीनं पोळी टम्म फुगलेली आहे. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. आता दुसरी पोळी तशीच बघा मी करून घेतली, पारी करून घेतली आणि त्याच्यामध्ये पुरण भरलेलं आहे. कडा सगळ्या बंद करून घेतल्या. त्या एक्स्ट्राचं जे राहिलेलं पीठ होतं ते काढून घेतलेलं आहे. तेलामध्ये गोळा भिजवून घेतला आणि त्याच्यानंतर आता पोळी मगाशी जशी आपण लाटली तशीच मी आता ही लाटली आहे. फक्त पोळपाटा फिरवलेला आहे. पोळी उचलायची काही गरज नाही वर, फक्त लाटणं पाठीमागं सरकवायचं आहे. पोळी खूप छान गोल येते. अगदी मऊ आणि लुसलुशीत होतात ह्या तेलावरच्या पुरणपोळ्या. खाताना एकदम मऊ लागतात. बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं काठाला पण व्यवस्थित लाटून घ्यायची आहे पोळी ही. आणि अलगदपणे लाटण्यावर घेऊन ती तव्यावर गोल अशी सोडायची आहे. चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल आणि बघा तर चॅनेलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन पोहोचतील. आणि छान छान कमेंट देखील करा. चारी बाजूनं सगळ्या बाजूनं आपल्याला पुरणपोळी चांगल्या पद्धतीनं भाजून सुद्धा घ्यायची आहे. एकदा का सुरुवात केली ना की पटपट पटपट ह्या पोळ्या होऊन जातात. एकदम गोल आकाराने झालेल्या आहेत बघा पुरणपोळ्या. एक एक करून मी या सगळ्या पुरणपोळ्या बघा करून घेतलेल्या आहेत. कडा पूर्णपणे बंद केल्या ना की पुरणपोळी बघा अजिबात फुटत नाही. पुरण कुठूनही बाहेर येत नाही. एकदम मस्त पुरणपोळ्या होतात. आणि पटपट लाटून पण होतात.
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. मस्त अशा फुगलेल्या आहेत सगळ्याच पुरणपोळ्या. भाजलेल्या पण छान आहेत. एक एक करून बघा मी पुरणपोळ्या सगळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि इकडं आपलं तयार आहे कटाची आमटी, दूध, भात, पुरणपोळ्या आणि कुरडई. तर धन्यवाद.